Hey guys, hello, welcome to my YouTube channel. So now today we are making Shahi dessert. So let's get started. तर मी ते फर्स्ट अर्धा लिटर दूध घेते. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला मिल्क पावडर ऍड करायची आहे आणि मी ते रोस्टेड शेवया यूज केल्यात. ऍक्च्युली या डेझर्टला कलरफुल शेवया ऍड करतात, खरं मला भेटलेलं नाही आहेत, त्यामुळे मी इथे आपल्या ज्या नॉर्मल शेवया असतात त्या मी इथे ऍड केल्यात आणि तुम्ही नक्की रोस्ट करून ऍड करा. त्याच्यानंतर मी इथे 1/2 कप कंडेन्स्ड मिल्क ऍड करते. कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर मस्ट आहेत या रेसिपीमध्ये, कारण त्याच्यामुळे आपल्याला जे डेझर्ट आहे त्याला रिचनेस येतो. सो यू मस्ट ऍड इट. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला फूड कलर ऍड करायचा आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या फेवरेट कलर यूज करू शकता तुमच्या चॉईसचा, किंवा कलर यूज केला नाही तरी चालतो. खरं मी पिंक कलर यूज कराय कारण ते दिसायला खूप छान दिसतं. याला बॉईल आल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड करायची आहे. मी ते 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून मी ते स्लरी बनवली होती आणि ते ह्याच्यामध्ये ऍड केलं. 1/2 टेबलस्पूनच्या वरती तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर यूज करू नका, कारण ते अति थिक होईल. याला बॉईल येईल तसं ते थिक होत जातं. सो जास्त पण आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी नाही यूज करायची. तुम्ही बघू शकता परफेक्ट थिकनेस आलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 टीस्पून रोज इसेन्स टाकलाय. तुम्ही तुमच्या चॉईसचा इसेन्स इथे वापरू शकता. नेक्स्ट आपल्याला हे चिल आउट करायचं आहे. पहिल्यांदा रूम टेम्परेचरवरती चिल आउट करा. त्याच्यानंतर आपल्याला हे रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालतंय. 1 ते 2 तासासाठी ठेवा. त्याच्यानंतर मी इथे एक बाउल घेतलाय. पहिल्यांदा 1/2 पोर्शन मी आधी ऍड करणार आहे या बाउलमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ते जेली यूज करायची आहे. जेली तुम्ही तुमच्या फ्लेवरची यूज करू शकता. मी ते स्ट्रॉबेरी यूज केलाय फ्लेवर. त्यानंतर चॉप्ड कॅश्यू नट्स आणि आल्मंड्स टाकायचे. तुम्ही तुमच्या आवडीचे इथे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. त्याच्यानंतर ना आपल्याला इथे रसमलाई ऍड करायची आहे. तुम्ही यामध्ये गुलाबजामुन रसमलाई ऍड करू शकता. त्याच्यानंतर जो आपल्याला राहिलेला पोर्शन होता तो पण मी याच्यावरती ऍड करते. जेली, रसमलाई ऍड करायची परत, आणि त्याच्यानंतर ना चॉप्ड कॅश्यू नट्स आणि आल्मंड्स. मी जे ते ऍड केलं ते तुम्ही सगळं नक्की ऍड करा. तुम्ही याच्यामध्ये फ्रूट्स सुद्धा ऍड करू शकता आणि तुम्ही यातलं काही स्किप आउट करू नका. मगच तुम्हाला टेस्ट कळेल की शाही डेझर्टची काय असते. So you must enjoy and please comment me how it is make it at home. You must try it and please like, share and subscribe to my channel.